नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणे शहरातील रस्त्यावरती होणाऱ्या वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी आणि बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जड वाहनांना नियंत्रित स्वरूपामध्ये परवानगी देण्यासाठी वाहतूक विभागाकडून अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंध हे सशर्त शिथिल करण्यात आलेत। नवीन आदेशानुसार शनिवार आणि रविवारी बांधकामाशी संबंधित वाहनांना शहरामध्ये वाहतुकीची परवानगी असणार आहे। वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी तात्पुरता आदेश काढला असून हा बदल प्रायोगिक तत्वावरती करण्यात येणार आहे। याबाबतचा अंतिम निर्णय हा नंतरच घेतला जाईल। बांधकामाशी संबंधित डंपर, रेडीमिक्स कॉन्क्रीट, मिक्सर अशा जड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असेल, मात्र स्लो मुव्हिंग वाहनं जसं की जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर तसेच इतर सामान्य मालवाहू वाहनं यांना यापूर्वीप्रमाणेच वाहतूक निर्बंध कायम राहणार आहेत। शहरातील रस्त्यांवरती गर्दी कमी करण्यासाठी ही प्रायोगिक तत्वावरती मान्यता देण्यात आली आहे। आदेशाचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन वाहतूक विभागानं बांधकाम व्यावसायिक आणि वाहन चालकांना केलेलं आहे। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावरती मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई देखील केली जाणार आहे। यामध्ये शनिवारी 2 ते 23 ऑगस्ट या कालावधीमध्ये दर शनिवारी आणि 15 ऑगस्टच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जड वाहनांना दुपारी 4 ते रात्री 10 ही वेळ वगळता वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे। रविवार 3 ते 24 ऑगस्ट या कालावधीमध्ये वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या रेड झोनसह शहरामध्ये सर्वत्र पूर्ण वेळ वाहतुकीची परवानगी राहणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये वाहतूक विभागाने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।